नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण आता नेक डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अगोदर मी आपल्याला डिझाईन कशी बनवायची त्यानुसार कटिंग करून घेतली. तर मी नेटचा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यामध्ये अस्तर घेतले. अस्तर थोडं चांगल्यातलंच आहे. तर आपल्याला डिझाईन कशी बनवायची त्यानुसार आता आपल्याला कटिंग करायची. पूर्ण ब्लाऊज बघा, म्हणजे तुम्हाला माझी कामाची पद्धत आणि फिनिशिंग पण कळेल किती व्यवस्थित आली. आपल्याला उलटा सुलटी सगळी बाजू पाहून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने कट करायचं आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये मी ही डिझाईन बनवलेली. खूप दमाने व्हिडिओ आहे, जास्त काहीच फास्ट नाही आणि तुम्हाला पण नक्कीच लक्षात येण्याची कटिंग कशी झाली. आणि शिवल्याच्या नंतर खूपच सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. आता मधोमध आपल्याला अगोदर एक टच करायचं आहे आणि नंतर आपल्याला कडेने जरी टच केलं तरी पण फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आणि वरच्या बाजूने आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. आता ज्यावेळेस आपण दाब शिलाई दिली ती अस्तरवरच आली पाहिजे आणि ज्यावेळेस याच्यानंतर एक शिलाई द्यायची तर ती आपल्याला एकदम कडेने घ्यायची. आता कडेने पूर्ण आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि आपण नेहमीप्रमाणे जसे पाठीला पट्टी जोडतो त्यानुसारच आपल्याला पट्टी जोडून घ्यायची. आत्ता घेतली किंवा लास्टला घेतली तरी पण चालते, काही अडचण येत नाही. तर उरलेला कपडा मी अगोदर पूर्णच कट करून टाकले. आता आपल्याला रेडीमेड पाइपिंग घ्यायची. आपण अस्तरचा गोट जरी केला तरी पण चालते, जर तुमच्याकडे रेडीमेड नसेल तरी. आता बघा मी कशा पद्धतीने एक कट मारलाय का, जे करून तिथलचा कोपरा हा एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये दिसून येतो. अखंड जर लावले तर कोपरा एवढा पण फिनिशिंगमध्ये नाही दिसणार. अशा पद्धतीने मी जोड करून घेतले. पाठीमागची बाजू पण पाहिली तुम्ही. आणि ज्या वेळेला प्रॉपर एकदम फिनिशिंग व्यवस्थित आणि टाईटपणा जर लागत असेल तर आपल्याला कडेने दोरी थोडीशी वडून घ्यायची. फक्त त्याच्यामध्ये जी व्हाईट कलरची दोरी निघते तीच आपल्याला वडून घ्यायची. त्याच्याने आपली फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आणि कडेला मी एक लेस लावते, जे मी मॅचिंग घेतली. थोडासा नॉर्मल अंतर ठेवूनच मी लेस जोडून घेतली. आता लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची, जे करून लेसची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. अशा पद्धतीने बघा फिनिशिंग किती व्यवस्थित आली. आता आपल्याला पाठीची पट्टी किंवा टक्स लगेच जोडून घेतले तरी पण चालते. तर पाठीची पट्टी मी सरळ कपड्यामध्येच जोडते. एक इंच जवळजवळ मी पट्टी काढली. जे मी कस्टमरचं काम करते तेच मी तुम्हाला पण दाखवते. आता आपण दाब शिलाई मारणार आहोत. आता मी याला हात शिलाई करणार नाही आहे अशीच आपल्याला शिलाई ठेवायची. तर मी अर्धा इंचापेक्षा पण कमी मुडपले आणि एक शिलाई मारली.
बघा फिनिशिंग वरून किती व्यवस्थित आली. आता आपण लगेच टक्स मारले तरी पण चालते, पण आता मी वरचा भाग जोडून घेते. तर आपल्याला दोन्ही बाजू क्लिअर समोरासमोर ठेवायच्यात, म्हणजे आपल्या लक्षात पण आलं पाहिजे कमरेचा भाग कुठला आहे आणि शोल्डरचा कुठला आहे. तर आता पिन लावून घ्यायची, जे करून कापड सरकणार नाही. आणि ज्यावेळेस आपण डिझाईन करतो तर आपल्या समोरासमोर दोन्ही बाजू ठेवून घ्यायच्यात, म्हणजे आपल्या नक्कीच लक्षात येते. आता एक बाजू जशी जोडतो आपण, तर त्याच पद्धतीने दुसरी बाजू पण तशीच जोडायची. थोडंसं ज्यावेळेस आपण टच करतो, तर ज्यावेळेस आपण कपड्याला पलटी मारतो तर व्यवस्थित फिनिशिंग येते, याच्यासाठीच आपल्याला टच करावं लागते. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते. उरलेला कपडा आपल्याला कट करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण कापड जोडतो तर सगळे बाजू सेम आपल्याला शिलाई ठेवायची, कमी जास्त काही करायचं नाही. एकदम कडेला मी शिलाई घेतली. आता जसं आपण अगोदर आपण रेडीमेड पायपिंग लावली आणि लेस लावली, त्या पद्धतीनेच आपल्याला याला पण बनवून घ्यायचं आहे. पण आपण ज्यावेळेस डिझाईन बनवतो किंवा लेस वगैरे लावतो त्यावेळेला आपल्याला कामाची फिनिशिंग आली पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची. उरलेला कपडा मी पूर्ण कट केला आहे. आता मी लेस जोडून घेणार. तर त्याचा आकार व्यवस्थित 3 आणि ती लेस पण कपड्यामध्ये मुडपल्या जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि नेहमीप्रमाणे थोडंसं आपल्याला ओढून घेतल्याच्या नंतर गोट हा एकदम व्यवस्थित येऊन दिसतो. कोणत्या बाजूने ओढून घेतलं तरी पण चालते, पण फिनिशिंगला एकदम व्यवस्थित येते. खूप सुंदर अशी फिनिशिंग आली, तुम्ही बघू शकतात. आणि आपल्याला डबल शिलाई मारायची गरज नाही, तर त्याला आपल्याला लेस लावायची. जशी आपण एक बाजू जोडतो त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची. बघा फिनिशिंग किती व्यवस्थित आली. अशीच सेम दोन्ही बाजू मी बनवून घेतल्यात. आता बघा आपल्याला जोडून कसं घ्यायचं आहे. तर अर्धा इंच आपण आतमध्ये कपडा टाकायचा आहे आणि जोडून घ्यायचं आहे. तर मी अगोदर खडूने आखून घेते, म्हणजे आपल्याला लक्षात येईल का आपल्याला किती कापड गुंतवायचं आहे. एकसारखंच आपल्याला जेवढं आपण नेहमीप्रमाणे कपडा गुंतवतो शिलाईमध्ये तेवढंच आपल्याला टाकायचं आहे. तर आपण टाचन पिनचा पण वापर करू शकतो किंवा डायरेक्ट जरी जोडलं तरी काहीच अडचण येणार नाही. आणि ज्यावेळेस आपण इथपर्यंत येतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं रफ करायचं आहे, म्हणजे उसवायची शक्यता कमी असते. दोन्ही बाजू सेम जोडून घ्यायच्यात. आता आपण लटकन लावू शकतो, दोरे लावू शकतो. आपल्याला अजून याला किती बनवायचं आहे त्यानुसार आपण बनवू शकतो. तर मी आता याला टक्स मारते. अगोदर जरी मारले तरी काहीच अडचण नाही आणि लास्टला जरी केलं तरी काहीच अडचण येत नाही. अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज हा कंप्लीट झाला आहे. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर अशी फिनिशिंग आली, तुम्ही शेवट रिझल्ट बघतायच. याला तुम्ही दोरे लावून लटकन लावले तर अजूनच आकर्षित हा ब्लाऊज दिसून जाईल. अशा पद्धतीने फायनल ब्लाऊज तयार झाला आहे.